ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्याकडे येणार असं शिरसाट म्हणाले, तर भूकंप कसा येणार हे शिरसाट यांनाच विचारा असं चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय। काल मी प्रेस कॉन्फरन्समध्ये येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार असं एक विधान केलं होतं। या विधानाचा अर्थ संभाजीनगर पर्यंत मर्यादित नव्हता। महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे। संजय शिरसाट म्हणतात की सोमवारी भूकंप येणार, त्यांचा इशारा आहे की तुमच्याकडले अनेक लोक त्यांच्या गटात सामील होणार। त्यांना विचारा ना जरा, त्यांना विचारा की भूकंप कसा होणार म्हणून। तर चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। मी लोकसभेसाठी गेल्या 10 वर्षांपासून इच्छुक आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। तर मी दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आलेच नसते असं खैरेंनी म्हटलं आहे। दानवेंकडे विरोधी पक्षनेते पद आहे, आणखी काय पाहिजे असं खैरे म्हणाले। मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे। हे तर मी काही माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे। आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही हो, नेहमीच करतात। त्याला काय आजच काय, नेहमीच करतात। मी काय खैरे साहेबांकडे कोण थोडी पक्षाचं काम करतो, मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे कोण पक्षाचं काम करतो। विरोधी पक्ष नेता किती मोठं पद आहे, इक्विव्हॅलंट टू सीएम, अजून काय पाहिजे? अंबादास दानवे म्हणतात की चंद्रकांत खैरे यांनी मला नेहमीच डावलण्याचं काम केलेलं आहे, ते मला आले पण नसते, मग ते इथपर्यंत आले पण नसते। असं कसं काय म्हणतात की ते तुम्ही त्यांना डावललं? ते कोणाचं तोंड थोडी बंद करू शकतो। हे सगळे शिष्य, अंबादास माझा शिष्य आहे। इथं तुमच्यासमोर तुम्ही बाईट घेतलेली, ते अंबादास दानवे हा माझा शिष्य आहे आणि तो काल मातोश्रीमध्ये तो मला, मी तुमचा शिष्य आहे का नाही? म्हणलं हो आहे ना।